राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. कारण यावेळी वाद कोणत्याही विरोधी पक्षाशी नाहीये, तर पक्षाच्या अंतर्गत नेतृत्व आणि संघटनात्मक प्रक्रियेभोवती निर्माण झालाय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आता कायदेशीर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय आहे की पक्षाच्या संविधानाशी संबंधित आहे, हा गंभीर मुद्दा आहे. सच्चिदानंद यांनी सुनेत्रा पवार यांना नेमकी कोणती नोटीस पाठवली आहे, यामध्ये नेमकं काय म्हटलंय, इतर नेत्यांचं काय मत आहे, याचबद्दल या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहायची आहे. नमस्कार. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आणि सुरुवातीला सर्व काही अगदी सुरळीत असल्याचं चित्र राष्ट्रवादीत दिसत होतं. मात्र आता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट कायदेशीर नोटीस पाठवून या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस बृजमोहन श्रीवास्तव यांना 15 दिवसांमध्ये या नोटिसीचं उत्तर द्यायची मागणी केली आहे. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा सुद्धा दिलाय. सच्चिदानंद सिंह यांचा दावा असा आहे की त्यांनी काही महिन्यापूर्वीच पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून निवड प्रक्रियेमधील त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या, मात्र त्या पत्राला कोणतंही उत्तर मिळालं नव्हतं. त्यामुळेच आता त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पक्षाच्या संविधानाचं पालन व्हावं यासाठी आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर त्यांना वैयक्तिक कसलाच आक्षेप नाहीये, पण राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पक्षाच्या घटनेनुसार झाली का, हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या मते अध्यक्ष निवडीपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणं आवश्यक आहे. त्या बैठकीत अध्यक्षपदासाठी निर्णय घेतल्यानंतरच राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अंतिम मंजुरी दिली जाणं अपेक्षित होतं. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे पाळली गेली नाही, असा सच्चिदानंदांचा आरोप आहे. याशिवाय अजित पवार यांच्या निधनानंतर सुधारित पक्ष घटनेनुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारायला हवी होती, असं सुद्धा सिंह यांचं म्हणणं आहे. त्यांच्या आरोपानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान या वादात आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षामध्ये काही संघटनात्मक सुधारणा करण्याची गरज असल्याचं अगदी सार्वजनिकपणे मान्य केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार नेतृत्वातील बदलानंतर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काही सुधारात्मक पावलं उचलणं हे आवश्यक आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की पक्षाच्या निवड प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी राहिली तर भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे सर्व प्रक्रिया नियमांनुसार होणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे आरोप फेटाळून लावत आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या संविधानानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच झालेली आहे. सगळ्या प्रतिनिधींनी अगदी एकमतानं त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलेलं असून सच्चिदानंद सिंह यांची नोटीस ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली कृती असल्याचा दावा इतर नेत्यांनी म्हटलाय. या घडामोडींवर विरोधकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचा दावा करत भविष्यात मोठे राजकीय बदल होऊ शकतात असा सुद्धा अंदाज व्यक्त केलाय. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या वादामागे काही अदृश्य राजकीय शक्ती काम करत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी झारखंड कनेक्शन आणि झारीतील शुक्राचार्य अशा शब्दांमध्ये टीकाकारांवर निशाणा साधलाय. मात्र या आरोपांना अद्याप कोणतेही ठोस सार्वजनिक पुरावे हे समोर आलेले नाहीये. आता बघा, या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पक्ष कायदेशीर नोटिशीला कोणतं उत्तर देतोय, हे प्रकरण न्यायालयामध्ये जातंय का, आणि गरज पडल्यास पुन्हा संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात का, निवडणुका झाल्या तर पुन्हा सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होणार का, की पक्षामध्ये पुन्हा एकदा दोन वेगवेगळ्या मतांचे गट पडणार आणि आता सध्या खरोखर सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होताना नियमांचा भंग झालेला होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी अनुत्तरित आहेत. मात्र राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत मतभेदावरून एक तर स्पष्टपणे दिसतंय की राष्ट्रवादीमध्ये, दादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत आणि किती काही म्हटलं तरी प्रफुल्ल पटेल यांचेच चेले सच्चिदानंद सिंह आहेत असं आता काही राजकीय तज्ञ म्हणतात. त्यामुळे भविष्यात या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद
सुनेत्रा पवार यांच्याकडेच असायला पाहिजे की आणखी कुणाकडे ते गेलं पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.